आणि आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी खासदार शाहू महाराज छत्रपतींचा पुढाकार, थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठक सुरू होणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार। रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट, तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र। गडचिरोलीत नक्षलवाद्यांचं धमकी देणारं पत्रक जारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पत्रातून धमकी, जनसुरक्षा विधेयक आणि चकमकीवरून नक्षलवादी आक्रमक। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव, इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग एमएसआरडीसी बांधणार, तर चारोटीपासून वाढवण बंदरापर्यंतचा 35 किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधणार। नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवनासाठी 10 कोटींचा निधी, फडणवीसांच्या अध्यक्षतेत नियोजन समितीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी। रेल्वे प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्यांना त्वरित प्रथमोपचार मिळणार, पश्चिम रेल्वेनं आखली योजना, पश्चिम रेल्वेच्या 20 स्थानकांवर एक्सटर्नल ऑटोमेटेड डिफिब्रिलेटर यंत्रणा उपलब्ध होणार। राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी परतावा सुरू, मात्र शुल्क परताव्याच्या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका, आतापर्यंत 86,000 विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ, विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी छात्रमानस योजना राबवण्यात येणार, वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय।